प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमी नागपूरमार्फत आपण MPSC राज्यसेवा ऑनलाईन क्लासेस बघतो आहे आणि त्याच्यामध्ये आपला जो टॉपिक सुरू आहे सध्याचा तो आहे मॉडर्न हिस्ट्री, आधुनिक इतिहास. सो काल आपण मॉडर्न हिस्ट्रीमध्ये काल सायमन कमिशन कंप्लीट केलं. सायमन कमिशनचं जे आगमन आहे, सायमन कमिशन भारतात का बरं आलं आणि सायमन कमिशनची जी रिपोर्ट आहे ती पण आपण डिस्कस केली. आणि आपला जो काँग्रेसचा जो काळ आहे, म्हणजे आपला जो गांधीयन काळ आहे, आपण 1915 पासून ते 1925 पर्यंतचा काळ आपण हा कंप्लीट केलेला आहे. आणि त्यापूर्वी आपण 1905 पासून ते 1915चा काळ कंप्लीट केलेला आहे. ज्यावेळी आपण हा काळ कंप्लीट केला, ज्यावेळी आपण 1905 ते 1915चा काळ संपवला, त्याच्यानंतर आपण अधिवेशन बघितले की कोणते कोणते अधिवेशन झाले होते आणि कोण कोण अध्यक्ष होते. प्रत्येक वर्ष डिस्कस केले आपण, ते जरुरी आहे. प्रत्येक वर्षच डिस्कस करावं लागलं आपल्याला आणि कुठलाच अधिवेशन आपण स्किप करू शकत नाही. सो आपण आता पुढे जाऊया. पुढचा आपला टॉपिक आहे नेहरू रिपोर्ट. आज आपण नेहरू रिपोर्टला वाचणार आहोत, नेहरू रिपोर्ट बघणार आहोत आपण. आणि त्याच्यानंतर मोहम्मद अली जिन्नाचे 14 जे पॉईंट्स आहेत ते पण आपण कव्हरअप करणार आहोत. पण त्यापूर्वी आपण इकडं अधिवेशन कव्हर करून घेऊया 1916 पासून. सो 1916चं अधिवेशन सगळ्यांना आठवतं, ठीक आहे? सगळ्यांना आठवतं 1916चं अधिवेशन डिस्कस केलं होतं आपण, इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन. आणि त्याच्यामध्ये आपला जो पहिला अधिवेशन आपण बघू, सेशन्स ज्याला आपण म्हणतो INCचे सेशन, 1916 1916. कोण आहे अध्यक्ष? अध्यक्ष आहे अंबिकाचरण मुजुमदार. अंबिकाचरण मुजुमदार. येस. ठिकाण काय आहे मित्रांनो? ठिकाण आहे लखनौ, ठीक आहे? आणि याच्यामधले जे विशेष पॉईंट्स आहेत ते तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहेत. कोणते कोणते विशेष आहेत तर पॉईंट्स? गांधीजींचं तिथे, म्हणजे गांधीजींचं हे पहिलं अधिवेशन ज्याच्यामध्ये गांधीजी हजर होते. त्याच्यानंतर इथेच काँग्रेस मुस्लिमचा पॅक झाला होता, ज्याला लखनौ करार पण म्हणतात. हे सर्व पॉईंट्स आपण डिस्कस केले. 1917चं जे अधिवेशन आहे त्याचे अध्यक्ष आहेत ॲनी बेसेंट. ॲनी बेसेंट. आणि हे ठिकाण जे आहे ते आहे कलकत्ता, ठीक आहे? ॲनी बेसेंट आणि ठिकाण आहे कलकत्ता. ॲनी बेसेंट काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला? ॲनी बेसेंटबद्दल काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला? ठीक आहे, ॲनी बेसेंट कलकत्ता, बरोबर. सो हे जे आहे हे याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? खूप खूप इम्पॉर्टंट की पहिली जी आहे, पहिली महिला अध्यक्ष आहे, पहिली महिला अध्यक्ष लक्षात ठेवा. पहिली महिला अध्यक्ष, पहिली जी आहे महिला अध्यक्ष, ठीक आहे? काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष लक्षात ठेवा. काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष आणि काँग्रेस अधिवेशनाची पहिली महिला अध्यक्ष. पण ही भारतीय नाही आहे, ठीक आहे? हे लक्षात ठेवा. ही भारतीय नाही आहे, ही कुठली आहे? आयर्लंड. इथे दोन क्वेश्चन बनतात, ठीक आहे ना? पहिली महिला अध्यक्ष विचारली तर ॲनी बेसेंट, पहिली भारतीय महिला अध्यक्ष विचारलं तर आन्सर वेगळं. मग 1918ला जातो आपण. 1918ला इथे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, इथे 2 अधिवेशन झालेलं आहे. पहिलं अधिवेशन जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अध्यक्ष आहेत मदन मोहन मालवीय. मदन मोहन मालवीय, ठीक आहे? हे इम्पॉर्टंट आहे. आणि हे विशेष अधिवेशनाचे अध्यक्ष. विशेष अधिवेशन, इथे 2 अधिवेशन झाले होते, विशेष अधिवेशनचे अध्यक्ष. आणि ठिकाण आहे दिल्ली. ठिकाण आहे दिल्ली. आणि दुसरं एक अजून अधिवेशन झालं होतं जे वार्षिक अधिवेशन होतं, त्याचे जे अध्यक्ष होते ते होते सय्यद हसन इमाम. सय्यद हसन इमाम. हे झालेलं आहे अधिवेशन. विशेष अधिवेशन हे वार्षिक आहे, हे वार्षिक अधिवेशन आहे. आणि हे जे वार्षिक अधिवेशन आहे हे होऊन राहिलं आहे कुठे? बॉम्बेला होऊन राहिलं आहे. सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, ठीक आहे? खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मदन मोहन मालवीय हे विशेष आहे. मदन मोहन मालवीय 1909ला पण अध्यक्ष होते, लक्षात ठेवा. 1909ला पण आपण बघितलं होतं मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड, तिथे कायदा आला होता आहे ना, सॉरी मिंटो मॉर्ले कायदा आला होता. सो आता पुढे जाऊ आपण. 1919 व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जलियनवाला बागची हत्याकांडची घटना झालेली आहे 1919ला. आणि 1919ला अध्यक्ष बनवलेला आहे, कोणाला बनवलेला आहे? मोतीलाल नेहरूला बनवलेला आहे. मोतीलाल नेहरू अध्यक्ष आहेत. आणि मोतीलाल नेहरू अध्यक्ष कुठे आहे? तर हे जलियनवाला बाग कुठे झालं? पंजाबमध्ये. आणि अमृतसर जवळ झालं, तर हे अमृतसर, ठीक आहे? हे अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं, अमृतसर. मग 1920 आपल्याला माहितच आहे. 1920ला विशेष अधिवेशन झालं होतं पहिलं, ठीक आहे?
लोकमान्य टिळक यांची डेथ झाल्यानंतर, यांची मृत्यू झाल्यानंतर विशेष अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? लाला लाजपत राय. बरोबर आहे. हे विशेष अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आणि नंतर कुठे झालं होतं अधिवेशन? हे विशेष अधिवेशन कुठे झालं होतं? हे कलकत्ताला झालं होतं, है ना. हे कलकत्ताला झालं होतं, बरोबर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 1920ला जे अजून एक अधिवेशन झालं होतं, जे वार्षिक अधिवेशन आहे, त्याचं आहे वी राघवाचारी. वी राघवाचारी हे अध्यक्ष आहेत. आणि हे कुठे झालेलं आहे? हे नागपूरला झालेलं आहे. हा पण पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर इथपर्यंतचे जे सर्व हे इथे पण जे आहे तुम्हाला लक्षात ठेवायचे, इथे 2 अधिवेशन झाले, इथे पण 2 असे अधिवेशन झाले, विशेष आणि ठीक आहे. येस, इथे हे सगळे पॉईंट्स हे लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जातो, त्याच्यानंतर आपण पुढचे पण बघतो, ठीक आहे. 1921ला जातो आपण. 1921ला जे आहे, 1921चं जे अधिवेशन होऊन राहिलं आहे 1921, हे होऊन राहिलं आहे हकीम अजमल खान. 1921 हकीम अजमल खान अध्यक्ष आहेत. हकीम अजमल खान अध्यक्ष आहे. आणि ठिकाण आहे अहमदाबादला आहे, ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. हकीम अजमल खान जे आहे हे अध्यक्ष आहेत. हकीम अजमल खान कालांतराने स्वराज पार्टी जॉईन करतात, है ना. हे पण म्हणून यांना आपण काय म्हणू? स्वराजिस्ट म्हणू. स्वराजिस्ट कोण? चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू, हकीम अजमल खान, विठ्ठलभाई पटेल, हे स्वराजिस्ट. तर हे जे आहे हकीम अजमल खान जे आहे यांना अध्यक्ष बनवलेलं आहे. ऍक्च्युली एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. इथे जे अध्यक्ष आहेत ते चित्तरंजन दास यांना निवडलं होतं, CR दासला निवडलं होतं. पण CR दास जे आहेत ते आंदोलनामध्ये जेलमध्ये गेले होते, असहकार आंदोलनामध्ये हे जेलमध्ये गेले होते. आणि म्हणून अध्यक्ष जे पद आहे ते कोणाला देण्यात आलं? हकीम अजमल खानला देण्यात आलं. मग 1922चं अधिवेशन आपण बघतो. 1922ला जे अधिवेशन झालं होतं, लक्षात ठेवा, CR दास जेलमध्ये गेल्यामुळे यांना अध्यक्ष बनवलं होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर 1922चं आपण बघतो. 1922ला जे आहे चित्तरंजन दास जे आहे, CR दास यांना अध्यक्ष बनवण्यात आलं. CR दास हे जेलमधून सुटले, यांना अध्यक्ष बनवण्यात आलं. आणि ठिकाण आहे गया. व्हेरी इम्पॉर्टंट. मॅच द फॉलोइंगचा क्वेश्चन इथून येऊ शकतो 100%, म्हणून लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट. चित्तरंजन दास जे आहे हे गया अधिवेशनाचे अध्यक्ष होते. मग आपण जाऊया 1923 कडे जाऊया. मी तुम्हाला सांगितलं होतं दिल्ली अधिवेशन, काल सांगितलं होतं तुम्हाला. दिल्ली अधिवेशन स्वराज पार्टीला तिथे मान्यता भेटली होती. काँग्रेसने म्हटलं होतं ठीक आहे स्वराज पार्टी तुम्हाला जे करायचं आहे निवडणुका वगैरे, येस, दिल्ली अधिवेशन. आणि मी तुम्हाला होमवर्क पण म्हटलं होतं की अध्यक्ष कोण आहे, आणि कोणी खूप सुंदर आन्सर दिलं होतं, मौलाना अबुल कलाम आझाद. सो इथे एक क्वेश्चन निर्माण होतो आपल्या PSI ST असिस्टंटचा. सर्वात तरुण हे जे आहे, सर्वात तरुण अध्यक्ष आहेत काँग्रेसचे, हे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत मौलाना अबुल कलाम आझाद. आणि ठिकाण कोणतं आहे मित्रांनो? ठिकाण आहे दिल्ली. तो इथपर्यंत बोर्ड क्लिअर दिसत आहे का? येस, इथपर्यंत बोर्ड क्लिअर आहे. ओके. आणि 1924चं अधिवेशन तुम्हाला माहितच आहे. मोहनदास करमचंद गांधी, एकमेव अधिवेशन आहे जिथे गांधीजी हजर होते, अध्यक्ष होते. आणि ठिकाण कोणतं आहे? बेळगाव, ठीक आहे. बेळगाम पण म्हणतात त्याला, इंग्लिशमध्ये बेळगाम म्हणतात, मराठीमध्ये त्याला बेळगाव म्हणतात. सो बेळगाव हे ठिकाण आहे, ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि हे नंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. येस, कव्हर होऊन राहिला आहे, बोर्ड दिसत आहे सगळ्यांना. चलो 1925, येस, सरोजिनी नायडू. व्हेरी इम्पॉर्टंट. ठिकाण आहे मित्रांनो कानपूर. येस, सरोजिनी नायडू पहिली भारतीय महिला अध्यक्ष काँग्रेसची. पहिली भारतीय शब्द वापरलेला आहे, भारतीय. पहिली महिला अध्यक्ष विचारल्यास आन्सर असेल ॲनी बेझंट. कलकत्ता अधिवेशन, ठीक आहे. पहिली महिला अध्यक्ष ही आयर्लंडची राहणारी आहे, लक्षात ठेवा. सो आता तुम्हाला एक होमवर्क देतो आहे मी, आज तुम्हाला एक होमवर्क देतो आहे. जे विदेशी लोक आहेत, ठीक आहे, जे विदेशी लोक काँग्रेसचे अध्यक्ष राहून गेले त्यांची एक लिस्ट बनवा आणि उद्या आल्याबरोबर कमेंटमध्ये लिहून टाईप करून सांगा मला की कोण कोण आहे. विलियम वेडनबर्न आहे, ठीक आहे. ॲनी बेसेंट आहे. जे विदेशी लोक जे अध्यक्ष बनले, ठीक आहे, त्यांची एक लिस्ट बनवा, ठीक आहे. ते कोण आहे आणि कोणत्या अधिवेशनामध्ये ते अध्यक्ष होते. 1910ला कोण होतं? विलियम वेडनबर्न कदाचित, आहे ना. सो हे जे आहे त्याची एक लिस्ट सेपरेटली बनवून पटकन त्याला आपल्या नोट्समध्ये ठेवा व्यवस्थित, ठीक आहे. खूप इम्पॉर्टंट आहे आणि तिथून खूप वेळा प्रश्न येतात. ओके. सो हे सर्व आपण बघितले जे आहे, हे सर्व अध्यक्ष आणि हा जो काळ आपण बघितला मित्रांनो, कारण की आपण इतिहास संपवलेला आहे 1915 पासून ते 1925 पर्यंतचा. म्हणून आपण इकडचे जे आहे अध्यक्ष आणि अधिवेशन वगैरे सगळं बघितलेलं आहे, ठीक आहे. सो आता आपण 1926च्या काळामध्ये गेलेलो आहे, जेव्हा 1935 पर्यंत ते सगळं होऊन जाणार, ठीक आहे. आता 17 वर्षाचा इतिहास राहिलेला आहे आपला, ठीक आहे. नियर अबाउट 1930 पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत, सायमन कमिशन पर्यंत आलो. तर 17 वर्षाचा काही इतिहास आपला राहिलेला आहे, ज्याला अजून 15 ते 17 दिवस कदाचित लागू शकतात. सो इथपर्यंत क्लिअर आहे का? डाऊट्स? एनी डाऊट्स कमेंटमध्ये? येस,
क्लियर आहे स्टुडंट्स? व्हेरी गुड. ठीक आहे. बरं. हे अधिवेशन नक्कीच याला व्यवस्थित पाठ करून ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. 1922 ची सिटी चित्तरंजन दास गया लिहिलेला आहे मी तिथे. सुरेश, सिटी गया गया बिहारला आहे. आता त्याला आपण बौद्ध गया म्हणतो, त्यावेळेस त्याला गया म्हणायचे. गया अधिवेशन सांगितलंय मी सुरेश, गया अधिवेशन. ओके. सरोजिनी नायडूला नाईट अँगल पण म्हणतात, नाईट अँगल. नाईट अँगल पण म्हणतात, हे पण लक्षात. ठीक आहे, चलो आगे बढ़ते, पुढे जाऊया आपण. सो आता आपण आल्याबरोबर इम्पॉर्टंट अधिवेशन सगळे आपण कव्हर केलेले आहेत. आता आपण पुढे जाऊ. आजचा जो आपला टॉपिक आहे नेहरू रिपोर्ट 1928. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नेहरू रिपोर्ट 1928 हा आपला टॉपिक आहे. ठीक आहे. सो मित्रांनो, 1927 ची घटना आहे. 1927 पासूनच भारतीयांचा विरोध सुरू होता. 1927 पासूनच भारतीयांचा विरोध सुरू होता. कोणाप्रती विरोध सुरू होता? सायमन कमिशनच्या. सायमन कमिशनच्या प्रती विरोध सुरू होता. हा जो सायमन आहे, ही जे सायमन समिती इथे येणार आहे, त्याच्यामध्ये एकही भारतीय नसल्यामुळे ते आमची परिस्थिती काय समजून घेतील, म्हणून आम्ही त्यांचा विरोध करतो. तर त्यावेळेसचे व्हाईसरॉय इर्विन, त्यावेळेसचे व्हाईसरॉय इर्विन आणि भारत सचिव बर्कनहेड, भारत सचिव आणि व्हाईसरॉय आणि हा भारत सचिव यांनी जे आहे भारतीयांना म्हटलं की बा तुम्ही असं करा, तुम्ही स्वतःचा रिपोर्ट बनवा, तुम्ही स्वतःची रिपोर्ट बनवा, तुम्ही स्वतःची संविधान बनवण्याचा प्रयत्न करा. एक प्रकारचा संविधानच ना, कारण की पूर्ण भारतात तो कायदा लागू होणार आहे. तुम्ही बनवा जो सर्वांना मान्य असला पाहिजे. आम्ही तुम्हाला चॅलेंज देतो, तुम्ही बनवा, तुम्ही स्वतःचं संविधान बनवा, तुम्ही स्वतःची रिपोर्ट बनवा. असं चॅलेंज इर्विन आणि बर्कनहेड यांनी भारतीयांना दिले. म्हणजे काय याचा अर्थ, त्यावेळेसची मोठी पार्टी काँग्रेस होती आणि इतर पार्ट्यांना दिले की भाई तुम्ही एक काम करा, तुम्हाला व्हाईसरॉय हे जे सायमन कमिशन येत आहे, तुम्हाला तो सायमन कमिशन मान्य नाही आहे, तर तुम्ही असं करा, तुम्ही स्वतःचं बनवून घ्या. जे तुम्हाला बनवायचं आहे रिपोर्ट वगैरे, तुम्ही स्वतःचा बनवायचा प्रयत्न स्टार्ट करा, बघू आपण काय बनवता तुम्ही. तर आता इथे ही जी डिमांड आहे, ही डिमांड यांनी केली होती, लक्षात ठेवा, 24 नोव्हेंबर 1927. 24 नोव्हेंबर 1927 ला यांनी म्हटलं होतं भारतीयांना की तुम्ही स्टार्ट करा. तर मित्रांनो, हे जसं माहीत पडतं, सगळ्या पार्टीजची मीटिंग होती. सर्व पार्ट्यांची मीटिंग जी होती ती दिल्लीला होती. लक्षात ठेवा, दिल्लीला मीटिंग होती. दिल्लीला मीटिंग जी होऊन राहिली आहे ती होऊन राहिली आहे 28 फेब्रुवारी 1928. 28 फेब्रुवारी 1928 ला ही मीटिंग होती. सर्वदलीय बैठक. आणि मित्रांनो, या बैठकीमध्ये एकूण 29 पार्टीजनी भाग घेतला. आणि या 29 पार्टीजनी भाग घेतला आणि तिथे एक विचार विमर्श झाला. ठीक आहे, की आपला जो येणारा जो आता संविधान आहे, ठीक आहे, आपली येणारी जी काही रिपोर्ट आहे ती आपल्याला कसं भारताला चालवायचं आहे, ही रिपोर्ट जी आहे ह्या बनवण्याचा प्रयत्न इथून सुरुवात होतो. पण इथे काय होतं मित्रांनो, इथे हे सगळे 29 पार्टीज, तुम्हाला तर माहितच आहे, हे सगळ्या पार्टी एकत्र येतात तर काय होते, ते इकडे जे आहे गडबडी झाल्या आणि त्याच्यामुळे ही काही मीटिंग सक्सेसफुल नाही झाली. म्हणून ही मीटिंग जी आहे एक मच्छी बाजार सारखी राहून गेली आणि ही मीटिंग अनसक्सेसफुल झाली. परत
पुढची मीटिंग झाली बॉम्बेला. बॉम्बेला पुढची मीटिंग होती आणि ती जी पुढची मीटिंग आहे ती मै 1928ला होती. मै 1928ला ही पुढची मीटिंग होती. आणि या पुढच्या मीटिंगमध्ये बॉम्बेला मे 1928ला मीटिंग होते. या पुढची मीटिंग जी आहे, या पुढची मीटिंगची जी ठिकाण आहे ते बॉम्बे, आणि इथे जे अध्यक्ष आहेत, या मीटिंगचे जे अध्यक्ष आहेत, या मीटिंगचे अध्यक्ष बनवण्यात आलं होतं. ठीक आहे, त्यांचं नाव आहे डॉक्टर अन्सारी. येस, डॉक्टर अन्सारी. डॉक्टर अन्सारी तेच जे परिवर्तन विरोधी होते, डॉक्टर अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली ती मीटिंग. आणि या मीटिंगमध्ये असं डिसाईड झालं की 9 लोक असतील, टोटल 9 लोक असतील, जे मिळून एक रिपोर्ट बनवतील. आणि या 9 सदस्य असतील जे एक रिपोर्ट बनवतील. आणि या 9 सदस्यांमध्ये जे अध्यक्ष महोदय असतील, जे अध्यक्ष असतील ते असतील मोतीलाल नेहरू. कोण असतील? मोतीलाल नेहरू. म्हणून मित्रांनो याला नेहरू रिपोर्ट म्हणतात. या नेहरू रिपोर्टमध्ये हा नेहरू म्हणजे मोतीलाल नेहरू आहे, हा जवाहरलाल नेहरू नाही आहे. सो म्हणून मोतीलाल नेहरूच्या अध्यक्षतेखाली एक समिती बसवण्यात आली. आणि या समितीमध्ये मोतीलाल नेहरू व्यतिरिक्त 9 लोक अजून होते, लक्षात ठेवा. तर थोडेसे जे फेमस लोक होते ते आपण बघून घेऊ. मोतीलाल नेहरू होते, याच्यामध्ये जे आहे हे अध्यक्ष आहेत. मोतीलाल नेहरू जे आहेत ते अध्यक्ष आहेत. आणि त्यांचाच पुत्र जो आहे जवाहरलाल नेहरू, ठीक आहे, जवाहरलाल नेहरू जो आहे हा सचिव आहे, लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त याच्यामध्ये सुभाषचंद्र बोस पण आहे या समितीमध्ये. या व्यतिरिक्त याच्यामध्ये जे आहे सुभाषचंद्र बोस पण आहे, NM जोशी पण आहेत, NM जोशी पण आहेत, NM जोशी पण आहेत, तेज बहादूर सापरू पण आहेत याच्यामध्ये, तेज बहादूर सापरू पण आहेत. आणि असे टोटल 9 लोक आहेत. आणि ह्या नेहरू रिपोर्ट जे आहे यांनी ही जी म्हणजे एक तरीकेचा ड्राफ्ट मसुदा बनवण्याचा तयार केला यांनी मसुदा. तर याला जे आहे यांनी जे आहे एक प्रकारचा पहिला संविधान आपण म्हणतो. ठीक आहे, हा पहिला संविधान आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. याला एक्झाममध्ये क्वेश्चन येते आपल्याला की भारतीय संविधानाची ब्लूप्रिंट कोणत्या रिपोर्टला म्हटलं जाते? भारतीय संविधानाची ब्लूप्रिंट नेहरू रिपोर्टला म्हणतात. 1928चं जे नेहरू रिपोर्ट आहे त्याला ब्लूप्रिंट म्हटलं जाते. तर आपण ह्या ब्लूप्रिंटला आपण आज बघणार आहोत, जो खूप इम्पॉर्टंट आहे. बस आपण काय वाचतो, नेहरू रिपोर्ट 1928 संपलं असं नाही. अशा आता वाचून होणार नाही. ते 2012-10 मध्ये वाचलं की PSI STI निघायचं आणि राज्यसेवेमध्ये पण थोडंफार असे इझी टाईपचे क्वेश्चन होते. पण आता पूर्ण रिपोर्ट आणि त्याच्यानंतर पूर्ण याची पूर्ण डिटेल अनालिसिस करणं खूप जरुरी आहे. सो हे इथपर्यंत मॅटर क्लिअर झालेला आहे का? प्लीज कमेंटमध्ये मला सांगा. पहिली मीटिंग जी झाली होती ना रजत, पहिली मीटिंग जी झाली होती ना ती दिल्लीला झाली होती, ती एवढी सक्सेसफुल नव्हती. आणि दुसरी मीटिंग जी झाली होती ती बॉम्बेला, त्याचे अध्यक्ष अन्सारी होते. आणि त्याच्यात असं डिसाईड केलं होतं त्या मीटिंगमध्ये, असं ते या बॉम्बेला जी मीटिंग झाली होती त्याचे अध्यक्ष अन्सारी जे होते, MA अन्सारी, त्या मीटिंगमध्ये डिसाईड झालं की एक समिती बसेल, 9 लोकांची समिती आपण बनवूया. आणि त्या 9 लोकांच्या समितीमध्ये अध्यक्ष महोदय मोतीलाल नेहरू असतील आणि हे सगळेजण मिळून एक रिपोर्ट तयार करतील. आणि ह्या बॉम्बेला जे मीटिंग झालेली आहे, या बॉम्बे मीटिंगमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसने सर्व पक्षांना बोलवलं पण नव्हतं. इंडियन नॅशनल काँग्रेसचं म्हणणं असं होतं की चला आपण पहिले एक रिपोर्ट बनवून घेऊ, आणि रिपोर्ट बनल्यानंतर मग सगळ्यांना आमंत्रण करू. पण दिल्लीची मीटिंगमध्ये सगळे 29 पार्टीज मौजूद होते, लक्षात ठेवा. मॅक्सिमम पार्टीज, कम्युनिस्ट पार्टी, किसान सभा वगैरे 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 अनेक पार्टीज मौजूद होते. तर असा एक आकडा आहे आपल्याजवळ की 29 पार्टीज मौजूद होते. सेकंड मीटिंग जी झाली ती अन्सारींच्या अध्यक्षतेखाली झाली, ती बॉम्बेला झाली. आणि त्याच्यामध्ये यांनी सगळ्यांना नाही बोलवलं, यांनी स्वतः काँग्रेसला फक्त बोलवून घेतले माणसं आणि म्हटलं चला आपण पहिले बनवून घेऊ, नंतर आपण लगेच लोकांना दाखवू काय आहे. तर सो हा पूर्ण मॅटर जो आहे हा तुम्हाला समजा म्हणजे क्लिअर झाला पाहिजे. ठीक आहे. मेंबर्सचे नाव सांगितलेले आहेत ना मी तुम्हाला, मेंबर्सचे नाव सांगितलेले आहेत. चित्तरंजन दास, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, NM जोशी, तेज बहादूर सापरू. ते मेंबर्स एवढे इम्पॉर्टंट नसतात. ठीक आहे, जे प्रसिद्ध मेंबर्स असतात, जे इम्पॉर्टंट एकदम ज्यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे, त्यांचं या रिपोर्टमध्ये महत्त्वपूर्ण योगदान मोतीलाल नेहरूचं आहे. ठीक आहे, म्हणून मोतीलाल नेहरूने ही रिपोर्ट लिहिलेली आहे, म्हणून त्याला जे आहे नेहरू रिपोर्ट म्हणतात. ठीक आहे. बाकीचे सदस्य होते 9 सदस्य होते. तुम्हाला आता सायमन कमिशनमध्ये जवळपास जे आहे 7 सदस्य आहेत, त्यापैकी सगळे सदस्यांचे नाव थोडी काढत बसू. ठीक आहे, जे इम्पॉर्टंट लोक असतात त्या 7 सदस्यापैकी आपण बघा सायमनचंच नाव माहिती आहे आपल्याला. सो मॅक्सिमम ठिकाणी जे आता हंटर कमिशन बसलं होतं, हंटर कमिशनमध्ये पण आपण सगळे नाव एकदम पूर्ण जे इंग्रजांचे नाव वगैरे ते पूर्ण पाठ नाही करून ठेवत आपण, जे इम्पॉर्टंट असतात तेच आपण काढून ठेवत असतो. ठीक आहे, चलो आगे बढेंगे. आहे लिखिले दिल्ली प्रपोजल बेसिकली काय आहे?
दिल्ली प्रपोजल काय आहे? बेसिकली दिल्ली प्रपोजल मोहम्मद अली जिन्नाने दिलं होतं. मोहम्मद अली जिन्नाचं हे प्रपोजल आहे, दिल्ली प्रपोजल ज्याला आपण म्हणतो, हे मोहम्मद अली जिन्नाचं प्रपोजल आहे टू द काँग्रेस पार्टी. ह्या दिल्ली प्रपोजलमध्ये काय आहे बेसिकली की जिन्ना काय म्हणून राहिले आहे की आमचं जे वेगळे मतदारसंघ आहे, आमचे जे वेगळे मतदारसंघ आहे ज्याचा प्रॉब्लेम काँग्रेसला आहे, ठीक आहे, आम्ही तो वेगळा मतदारसंघ सोडतो आणि आम्ही जे आहे जॉईंट इलेक्टोरेट, आम्ही जॉईंट इलेक्टोरेट स्वीकार करतो, जॉईंट. पण काय तुम्ही आम्हाला योग्य, पण तुम्ही काय आम्हाला योग्य जे आहे, योग्य जे नेतृत्व आहे तुम्ही द्याल का आम्हाला? हा प्रश्न जो आहे यालाच दिल्ली प्रपोजल म्हणतात. ठीक आहे. सो आम्ही आमचं जे वेगळं मतदारसंघाचं जे डिमांड आहे ते आम्ही ड्रॉप करतो. ठीक आहे. 1927ला आणि 1928च्या काळामध्ये हा दिल्ली प्रपोजल जिन्नाने दिलेला आहे. आम्ही आमचा वेगळा मतदारसंघ सोडतो, आम्ही जॉईंट इलेक्टोरेटमध्ये येतो, आम्ही पूर्ण देशात आम्हाला जे आहे डिस्ट्रीब्यूट करून टाका तुम्ही, पण तुम्ही काय आम्हाला योग्य न्याय द्याल, तर हाच आहे दिल्ली प्रपोजल. ठीक आहे. बरं, सो आता पुढे जाऊया. आता ही जी नेहरू रिपोर्ट आहे ही 28 ऑगस्ट 1928ला तयार आहे. 28 ऑगस्ट 1928ला ही रिपोर्ट तयार आहे. बघा, मात्र काही 6-7 महिन्यामध्ये रिपोर्ट तयार झाली. ठीक आहे. आणि ही रिपोर्ट सर्वदलीय बैठक बोलवून प्रसिद्ध करण्यात आली. सो आपण आता 28 ऑगस्ट 1928ला ही सर्वदलीय बैठक बोलवली आहे आणि त्याच्यानंतर ही जी आहे अहवाल सादर केलेला आहे सर्वांसोबत. ठीक आहे. अहवाल जो आहे सर्वांसमोर सादर झालेला आहे या रिपोर्टचा. तर आता आपण या अहवालामध्ये काय आहे, नेमकं या रिपोर्टामध्ये काय आहे हे आपण वाचणार आहोत. ठीक आहे. सो ओके, चलो. सबसे पहला पॉइंट अभी हम लोग देखेंगे कि इन्होंने क्या डिमांड किया हुआ है. ठीक है. पहला पॉइंट काय आहे? पहला पॉइंट जो आहे, भारताला डोमिनियन स्टेटस देण्यात यावे. भारताला डोमिनियन स्टेटस देण्यात यावे. भारताला डोमिनियन स्टेटस देण्यात यावे. डोमिनियन स्टेटस काय आहे हे काल पण समजलं होतं, अजून सांगत आहे. डोमिनियन स्टेटस जे आहे हे स्वित्झर्लंडला होतं, हे ऑस्ट्रेलियाला होतं, हे कॅनडाला होतं, जिथे जिथे इंग्लंडचे लोकांची कॉलनीज होती. ठीक आहे. जिथे जिथे इंग्लंड म्हणजे ब्रिटनच्या लोकांचं राज्य होतं तिथे बऱ्याचशा ठिकाणी त्यांनी या डोमिनियन स्टेटस दिलं. सो बेसिकली डोमिनियन स्टेटस काय आहे? डोमिनियन स्टेटसमध्ये जे मेन पॉवर्स आहेत, जसे की मिलिटरी पॉवर, जसे की आंतरराष्ट्रीय जे संबंध आहे, इंटरनॅशनल रिलेशन ज्याला आपण म्हणतो, वित्तीय अधिकार वगैरे, हे ब्रिटनच्या हातातच राहतील. व्हाईसरॉयच पॉवरफुल राहणार आणि त्यांचे मंत्रिमंडळच पॉवरफुल राहणार. बाकी जे छोटे मोठे काम जे आहेत ते भारतीयांच्या हातात. याला आपण डोमिनियन स्टेटस म्हणतो. एक प्रकारचं स्वतंत्रच आहे डोमिनियन स्टेटसमध्ये. ठीक आहे. एक प्रकारचं स्वतंत्रच आहे, पण याच्यामध्ये जे महत्त्वपूर्ण निर्णय आहेत ते अजूनही ब्रिटनच्या हातामध्ये आहेत. याला डोमिनियन स्टेटस म्हणतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो भारताला डोमिनियन स्टेटसचा दर्जा. येस, भारताला डोमिनियन स्टेटसचा दर्जा. पॉइंट क्लियर आहे सगळ्यांना? चलो दूसरे पॉइंट की तरफ चलेंगे. दूसरे पॉइंट की तरफ चलेंगे. येस. त्याच्यानंतर भारताला एक संघीय शासन बनवा. भारताला एक संघीय शासन बनवा. संघीय शासन बनवा. आणि हे जे संघीय शासन असेल हे द्विसदनात्मक असेल. द्विसदनात्मक. आता द्विसदनात्मक म्हणजे काय? दोन घरं, जसं आज आहे लोकसभा आणि राज्यसभा, द्विसदन, दोन सदन आहेत. सो भारताला एक संघीय शासनमध्ये रूपांतर करा. संघीय शासनमध्ये कोण कोण राहू शकतं? संघीय शासनमध्ये प्रांत राहू शकतात, संघ राहणार. ठीक आहे. प्रांत असेल आणि जे मंत्री जे आपले संस्थानिके आहेत, सो संघ, प्रांत आणि संघ यांना मिळून काय बनेल? एक संघ बनेल. प्रांत आणि संस्थानिके, प्रांत आणि राजे यांना मिळून काय बनेल? एक संघ बनेल. सो संघीय शासन बनवा भारताला आणि द्विसदनात्मक असेल. नेक्स्ट पॉइंट, प्रांतात द्विदल शासन पद्धत रद्द करा. द्विदल शासन पद्धत जी आहे ज्याला आपण डायआर्की म्हणतो, डायआर्कीला रद्द करून टाका प्रांतामध्ये. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धत रद्द करा. अजून खूप इम्पॉर्टंट पॉइंट, जे वेगळे मतदारसंघ भेटलेले आहेत सर्वांना, वेगळे मतदारसंघ हे तर अजिबात नको. वेगळे मतदारसंघ
रद्द करा. वेगळे मतदारसंघ जे दिलेले आहेत 1909 मध्ये मुस्लिमांना दिलेले आहेत, 1919 मध्ये शिखांना भेटलेले आहेत, शिखला पण वेगळे मतदारसंघ भेटलेले आहेत. हे जे वेगळे मतदारसंघ आहे याला पण काय करा, याला पण रद्द करून टाका. इसको कैंसिल कर दो, ये नहीं होना चाहिए. ठीक है. नेक्स्ट पॉइंट जो आपको याद रखना है वो है की बॉम्बे पासून जे आहे सिंध वेगळे करा. एक मिनिट, जस्ट लेट मी चेक. तो एक मंत्रिमंडळ बरोबर आहे. प्रांतीय शासन येस. वेगळे मतदारसंघ, नागरिकांची परिभाषा येस, यू आर राईट. बॉम्बे पासून सिंधला वेगळे करा. प्रांतातून सिंधला वेगळे करा. सिंध सगळ्यांना माहिती आहे ना, सिंध प्रांताला वेगळे करा. सिंध नया प्रांत बनाव. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, सुप्रीम कोर्टची स्थापना करा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सुप्रीम कोर्टाची स्थापना करा. आणि सुप्रीम कोर्ट जे आहे याचे नियमावली कोण बनवणार, याचा नियमावली संसद बनवेल. संसद जे आहे त्याला अधिकार द्या याच्या नियमावली बनवण्याचा. त्याच्यानंतर अजून काय, स्त्री आणि पुरुष यांना समानता भेटली पाहिजे. भारतामध्ये समानता भेटली पाहिजे. समानता, इक्वालिटी आनी चाहिए इसके अंदर में. त्याच्यानंतर अजून काय लक्षात ठेवाल, येस, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. पहिल्यांदा मूलभूत अधिकाराची जी आहे डिमांड केली आहे. 19 फंडामेंटल राईट्स विचारलेला आहे, अनेक वेळा क्वेश्चन्स विचारलेले आहेत. मूलभूत अधिकारांची पहिल्यांदा मागणी कुठे केली होती, नेहरू रिपोर्ट. 19 फंडामेंटल राईट्सची गोष्ट केलेली आहे. मूलभूत अधिकार, 19 मूलभूत अधिकारांची मागणी आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर इलेक्शन निवडणुकामध्ये जी आहे, निवडणुकामध्ये सर्वांना अधिकार भेटले पाहिजे वोट टाकण्याचे. निवडणूक जी आहे त्याच्यासाठी एक जे आहे निवडणूक म्हणजे जे वोट देण्याचा जो अधिकार आहे, वोट सगळ्यांना देण्याचा अधिकार असला पाहिजे. आणि त्याच्यासाठी जी वय ठरवली होती ती होती 21 इयर्स. तर हे सर्व गोष्टी जी आहे हे नेहरू रिपोर्टमध्ये होत्या. खूप खूप इम्पॉर्टंट आहेत हे सर्व पॉईंट्स. ठीक आहे. सो त्याच्यानंतर हे सगळं जे आहे संस्थानिके आणि येस, मुंबई प्रांत निवडणूक अधिकार, सुप्रीम कोर्ट येस, नागरिकांची परिभाषा. नागरिक कोणाला नागरिक म्हणावं, नागरिक कोणाला म्हणावं, सिटिझन्स कोणाला म्हणावं हे पण विचारलं. हे पण जे आहे सिटिझन्सची पण व्याख्या केलेली आहे. नागरिकांची परिभाषा. ठीक आहे. नागरिकत्व याबद्दलही जे आहे याच्यामध्ये. तर हीच आहे पूर्णपणे नेहरू रिपोर्ट. सो नेहरू रिपोर्टमध्ये कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकतो. येस, नेहरू रिपोर्ट क्लिअर आहे. खूप खूप इम्पॉर्टंट आहे नेहरू रिपोर्ट. मी परत एक वेळा डिस्कस करतो आहे नेहरू रिपोर्ट. फोकस करा सगळेजण नेहरू रिपोर्टमध्ये. नेहरू रिपोर्ट 28 ऑगस्ट 1928 ला प्रसिद्ध झाली. ठीक आहे. त्याचा अहवाल सादर झाला, म्हणजे इनफॅक्ट 6 महिन्यातच ही रिपोर्ट बनवण्यात आली. भारताला डोमिनियन स्टेटस द्या हे म्हटलं होतं. डोमिनियन स्टेटस म्हणजे पूर्ण स्वराज्य नसतं, लक्षात ठेवा. डोमिनियन स्टेटस म्हणजे काही महत्त्वपूर्ण अधिकार इंग्रजांच्या हातात, बाकीचे अधिकार आपल्या हातात. एका शॉर्टमध्ये सांगायचं असेल तर जिल्हा परिषद, पंचायत, महानगरपालिका ह्या सगळ्या भारतीयांच्या हातात ठेवा. ठीक आहे. आणि बाकी तुम्ही वरचं जे आहे ते तुमचं प्रशासन, वरचं प्रशासन तुम्ही, म्हणजे मेन जे डिसाइडिंग फॅक्टर्स असतात जिथे मोठे मोठे निर्णय घ्यायचे ते इंग्रजांच्या हातात. त्याला डोमिनियन स्टेटस म्हणतात. त्याच्यानंतर भारताला एक संघीय शासन द्या. ठीक आहे. संघीय शासन म्हणजे समजलं ना, केंद्रामध्ये एक संघीय शासन द्या ज्याच्यामध्ये द्विसदनात्मक असेल, 2 घरं असतील वगैरे वगैरे. ठीक आहे. प्रांतांमधून जे द्विदल शासन पद्धत आहे ती रद्द करून टाका. द्विदल शासन पद्धत जी आहे ती रद्द करून टाका. हे कॉमन आहे मित्रांनो, हे कॉमन आहे. सायमन पण म्हणतो द्विदल शासन पद्धत रद्द करून टाका. ठीक आहे. त्याच्यानंतर वेगळे मतदारसंघ बनवा. वेगळे मतदारसंघ जे आहे त्याला रद्द करून टाका. जे वेगळे मतदारसंघ सगळ्यांना भेटलेले आहेत ते बंद करून टाका. ते नको, ते नाही पाहिजे. बॉम्बे प्रांतातून सिंध वेगळे करा. ठीक आहे. सुप्रीम कोर्टची स्थापना करा आणि संसद त्याचे अधिकार ठरवेल. स्त्री पुरुष समानता, 19 फंडामेंटल राईट्स वगैरे. आणि मग तुम्हाला माहिती आहे मूलभूत अधिकारांची डिमांड 1931 च्या कराची अधिवेशनामध्ये सरदार वल्लभभाई पटेल करतात. ठीक आहे. हे तुम्ही मूलभूत अधिकार जेव्हा वाचलं असेल, जेव्हा तुम्ही मूलभूत अधिकार वाचला असेल, लक्ष्मीकांत तुम्ही वाचली असेल, तर त्या लक्ष्मीकांतमध्ये मूलभूत अधिकार जेव्हा तुम्ही वाचलं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला दिसलं असेल नेहरू रिपोर्टमध्ये मागणी केली होती. मग त्याच्यानंतर ही मागणी कराची अधिवेशन, मग तुम्हाला एम.एन. रॉयचं नाव दिसलं असेल, एम.एन. रॉय वगैरे वगैरे. म्हणजे तुम्ही लक्ष्मीकांत वाचली असेल तर ठीक आहे. सो हे सर्व पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत अबाउट नेहरू रिपोर्ट. म्हणजे बरेचसे लोक लक्ष्मीकांत वरूनच वाचतात ना, म्हणून. हो, आज पाकिस्तानमध्ये आहे ना सिंध प्रांत. सिंध प्रांतामधूनच तर सगळे आपले सिंधी भाई वगैरे आलेले आहेत ना. सिंध प्रांत जो आहे त्या सिंध प्रांत पाकिस्तानमध्ये होता. बेसिकली तो बॉम्बे प्रांत कसा होता, त्याच्यामध्ये बॉम्बे प्रांतामध्ये बॉम्बे आणि हा गुजरात आणि हा पाकिस्तानचा सिंध प्रांत.
तर इकडच्या लोकांमधला जो प्रॉब्लेम होता थोडासा की हा मोठं प्रशासन जो आहे प्रशासन करण्याला त्रास होऊन राहिला आहे आणि सिंधमध्ये कसे आहेत मोठ्या प्रमाणात सिंधी लोक भाई आहे मुस्लिम कम्युनिटी आहे आणि त्याच्यामध्ये हे मिक्स होऊन राहिलं आहे थोडंसं म्हणून तो प्रॉब्लेम जो आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सिंधला वेगळं करायला सांगितलेलं आहे. ठीक आहे. सो हे सर्व पॉईंट आहे. आता ही जी रिपोर्ट आहे यालाच आपण मोतीलाल नेहरूची रिपोर्ट म्हणतो, याला आपण नेहरू रिपोर्ट म्हणतो. आता ही जी नेहरू रिपोर्ट आहे मित्रांनो, या नेहरू रिपोर्टला विरोध म्हणून सर्वात पहिले यांच्याच मुलाने याचा रिपोर्टचा विरोध केला आणि यांचा मुलगा जवाहरलाल नेहरू म्हणतो की डोमिनियन स्टेटस तर ते पण देऊन राहिले, सायमन पण देऊन राहिले ना डोमिनियन स्टेटस, म्हणून ही रिपोर्ट जी आहे ही योग्य नाही आहे आणि इथे स्वराज्याची गोष्ट नाही केलेली आहे, म्हणजे स्वतंत्रता नाही दिसून, म्हणजे स्वतंत्रता आहे, डोमिनियन स्टेटस म्हणजे एक प्रकारचं स्वतंत्रच आहे, ठीक आहे, पण तर अर्ध स्वतंत्र आहे. म्हणून यांचा जो मुलगा आहे जवाहरलाल नेहरू तो म्हणतो की ही रिपोर्ट बिलकुल बरोबर नाही आहे. मग यांच्यासोबत जवाहरलाल नेहरूचे मित्र पण आहेत, सुभाषचंद्र बोस, हे युवा नेते आहेत काँग्रेसचे. सुभाषचंद्र बोस म्हणतात हे रिपोर्ट बरोबर नाही आहे. यांनी या रिपोर्टच्या विरोधात जे आहे मोर्चे काढले की हे रिपोर्ट काय बरोबर नाही आहे, आपण या रिपोर्टची विरोध करूया. आणि ह्या रिपोर्टचा विरोध करत जे आहे त्यांनी तुम्हाला माहीतच आहे 1929ला जे आहे लाहोर अधिवेशनमध्ये पूर्ण स्वराज्याची डिमांड केली होती. आम्हाला ते डॉमिनियन नाही पाहिजे, आम्हाला पाहिजे पूर्ण स्वराज्य. तर पूर्ण स्वराज्याची डिमांड जी आहे जवाहरलाल नेहरू यांनी 1929च्या लाहोर अधिवेशनामध्ये केली. ठीक आहे. सो हे आता ही झाली नेहरू रिपोर्ट आणि नेहरू रिपोर्टचे विरोध जे आहे विरोधकही सुरू झाले. सो आता ही जी नेहरू रिपोर्ट बनवून तयार होती, या नेहरू रिपोर्टमध्ये अल्पसंख्याकांसाठी काहीच नाही. जे अल्पसंख्यक आहे म्हणजे भारताचे जे अल्पसंख्यक त्यावेळेस आहे, ठीक आहे, मुस्लिम समुदाय हा मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यक आहे. अल्पसंख्यकांसाठी काहीच नसल्यामुळे जे मुस्लिम लीगचे मोठे नेते आहेत मोहम्मद अली जिन्ना म्हणतात ही रिपोर्ट मुस्लिम विरोधी आहे. ही जी रिपोर्ट आहे ही मुस्लिम विरोधी आहे म्हणून त्यांनी स्वतःचे 14 सूत्र दिले. दे आर कॉल्ड ॲज 14 पॉईंट्स ऑफ जिन्ना. त्याला 14 पॉईंट्स म्हणतात जिन्नाचे आणि ते जिन्नाचे पॉईंट्स याच्या विरोधात होते, या रिपोर्टच्या विरोधात होते की तुम्ही जी रिपोर्ट दिलेली आहे त्याच्यामध्ये अल्पसंख्याकांसाठी काहीच नाही आहे आणि आमच्यासाठी काहीच विशेष दिसून नाही राहिला आहे म्हणून मी माझे 14 प्रपोजल समोर टाकतो. म्हणजे ते झालं ना शेवटी. बर्कनहेड आणि इरविननी म्हटलं होतं तुम्ही बनवता का रिपोर्ट जी सर्वांना मान्य असेल, तो कुठे होऊन राहिली आहे, सर्वांना मान्य नाही होऊन राहिली आहे. तो प्रॉब्लेम निर्माण झालेच. बघा भारतामध्ये प्रॉब्लेम होणारच होते, भारताची सिच्युएशन तशी होती. विचार करा की संविधान कसं बनलं असेल, किती प्रॉब्लेम्स मधून किती मोठा ब्लडशेड झालेला आहे. जेव्हा जो पाकिस्तान बनला वेगळा पाकिस्तान, तर त्यावेळेस किती दंगली झाल्या आणि त्या दंगलीच्या काळामध्ये या सर्व काळामध्ये जे आपलं संविधान लिहिण्यात आलं त्या काळामध्ये म्हणजे विचार करा की कसं असेल, परिस्थिती कशा असतील. ठीक आहे. सो यालाच म्हणतात संविधानाचा ब्लूप्रिंट म्हणतात. ठीक आहे. आगे बढ़ेंगे. समोर जायचं का मित्रांना? याच्यात काही कोणाला डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. पुढचा जो टॉपिक आहे आपला तो आहे मोहम्मद अली जिन्ना ते 14 सूत्र. मोहम्मद अली जिन्नानी नेहरू रिपोर्टच्या विरोधामध्ये 14 सूत्र दिले. ते 14 सूत्र आपण बघणार आहोत. त्या 14 सूत्रापैकी जे महत्वपूर्ण आहेत, जे इम्पॉर्टंट सूत्र आहेत ते आपण आता बघू. जिथून आयोग प्रश्न विचारू शकते आपल्याला. ठीक आहे. जिथून आपल्याला प्रश्न येऊ शकतात ते मोहम्मद अली जिन्नाचे 14 सूत्र आपण बघू. ठीक आहे. बिलकुल संविधान बनवण्याचा प्रयत्न खूप आधीपासून चालू आहे. संविधानची डिमांड चालू आहे. संविधान कसं असला पाहिजे त्याची डिमांड खूप आधीपासूनच चालू होती ना. काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये आपण बघतो 1932-33 मध्ये गांधीजी म्हणून राहिले आहे की मैं एक ऐसा संविधान देखना चाह रहा हूँ जिसमें सबको समानता मिलनी चाहिए वगैरह, कोई गरीब नहीं रहेगा. हे त्यांचे वाक्य आहेत 1933-34 मध्ये जेव्हा हे फिरून राहिले आहेत पुण्यामध्ये. हे सर्व तुम्ही वाचा, त्याच्यामध्ये भरपूर काही आहे वाचण्यासारखं, खूप काही आहे, एक्स्ट्रा पॉईंट्स आहे जे तुम्हाला समजायला येतील. हो, पण डेफिनेटली ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिण्याचा प्रयत्न केला आणि संविधान जेव्हा स्टार्ट केला तो सर्वात बेस्ट होता. ठीक आहे. वन ऑफ द बेस्ट कॉन्स्टिट्यूशन इंडियामधलं जे आहे त्यांच्या प्रयत्नामुळेच, म्हणजे वर्ल्डमधलं जे सर्वात बेस्ट कॉन्स्टिट्यूशन आहे ते त्यांच्या प्रयत्नांनीच म्हणजे लिहिण्यात आलेलं आहे. सो आगे बढेंगे. ठीक आहे. सो आपण आता जे आहे 14 मुद्दे बघतो आहे. आता सर्वात पहिला मुद्दा जो लक्षात ठेवायचा आहे,
जिन्ना काय म्हणून राहिले, जिन्ना 14 सूत्रामध्ये पहिला म्हणून राहिला की प्रांतांना जास्त अधिकार द्या, प्रांतांना अधिकार जास्त असले पाहिजे, प्रांतांना अधिकार जास्त असले पाहिजे. म्हणजे काय बाबा, प्रांतांना अधिकार जास्त असले पाहिजे आणि केंद्राकडे अधिकार कमीच असले पाहिजे. केंद्राकडे जास्त अधिकार दिलेले आहे नेहरू रिपोर्टमध्ये द्विसदनात्मक शासन, संघीय शासन. संघीय शासन म्हणजे संघीय शासनमध्ये काय होते, संघीय शासनमध्ये केंद्र पॉवरफुल राहते प्रांताजवळ. प्रांत म्हणजे एक प्रकारचे राज्य, प्रांत म्हणजे राज्य. ओके, आज त्यांना राज्य म्हणतो पण त्यावेळेस त्यांना प्रांत म्हणायचो आपण. 11 प्रांत होते 1937च्या निवडणुकाच्या वेळेस. ठीक आहे, तर आपण ते निवडणुका पण बघणारच. तर आता जे जिन्ना आहे, जिन्ना म्हणून राहिले की केंद्राकडे पॉवर जास्त नाही पाहिजे, प्रांताकडे पॉवर असलं पाहिजे. प्रांताकडे पॉवर कोणाजवळ आहे, प्रांताकडे पॉवर आज आपल्याला बघायला भेटते अमेरिकेमध्ये. जर तुम्ही अमेरिकेचं संविधान वाचाल, अमेरिकेचं संविधान कदाचित तुम्ही वाचलंही असेल, NCERT वगैरे ज्यांनी वाचली असेल त्याला माहीत असेल. अमेरिकेमध्ये जो संविधान बनलेला आहे, अमेरिकेचं जो संविधान आहे त्यांनी कोणाला पॉवर दिलेला आहे, प्रांतांना पॉवर दिलेला आहे. म्हणून त्याला काय म्हणतात, युनायटेड स्टेट्स. युनायटेड स्टेट्स म्हणतात. युनायटेड स्टेट्स काय झालेले आहेत, युनायटेड स्टेट्स काय झालेले आहेत, युनायटेड झालेले आहेत. कोणताही प्रांत कधीही वेगळा होऊ शकतो, कोणताही प्रांत कधीही वेगळा होऊ शकतो. जवळपास 52 राज्य आहेत तिथे, 52 स्टेट्स आहेत. पण पेन्सिल्वेनिया नावाचा प्रांत आहे, त्याला असं वाटतं की आज मला अमेरिकेच्या बाहेर निघायचं आहे, आम्हाला अमेरिकेचा भाग नाही बनायचा आहे, तो बाहेर होऊ शकतो. कारण की प्रांतांना पॉवर दिलेला आहे, प्रांताजवळ जास्त पॉवर आहे अमेरिकेच्या संविधानामध्ये. पण भारतामध्ये असं नाहीये, कोणताच राज्य कोणताच प्रांत वेगळा नाही होऊ शकत. ठीक आहे, प्रत्येक राज्य प्रत्येक प्रांत भारताचाच अंग असेल. ठीक आहे, सो एनिवेज तर तो पार्ट नाही आहे आपला पार्ट हा आहे. तर मोहम्मद अली जिन्ना म्हणून राहिले प्रांतांना पॉवरफुल बनवा, केंद्राला पॉवरफुल नको बनवा, प्रांताकडे जास्त पॉवर असलं पाहिजे असं म्हणतात. ठीक आहे, सेकंड पॉईंट जे आपण बघूया. सेकंड पॉईंट ते म्हणून राहिले आहे की अल्पसंख्याकांचे योग्य प्रतिनिधित्व नाही आहे. अल्पसंख्याकांना योग्य प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे आणि हे अल्पसंख्याकांच्या योग्य प्रतिनिधित्वाचा विरोध केलेला आहे नेहरू रिपोर्टमध्ये. नेहरू रिपोर्टमध्ये अल्पसंख्याक बद्दल काहीच लिहिलेलं नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर मोहम्मद अली जिन्ना म्हणतात द्विसदनामध्ये, सदनमध्ये जे सदन आहे, द्विसदनामध्ये जे घर आहे, मंत्रिमंडळ जे आहे, मंत्रिमंडळात 1/3 सदस्य, 1/3 सदस्य अल्पसंख्याक असतील. अल्पसंख्याक 1/3 सदस्य अल्पसंख्याक मंत्रिमंडळात. म्हणजे मंत्री जे आहेत त्या मंत्रीपैकी 33%, 1/3 म्हणजे 33% असतं ना, 1/3 जे आहेत ते कोण असतील, मंत्री ते कोण असतील, मुस्लिम असतील किंवा अल्पसंख्याक असतील. त्यावेळेस अल्पसंख्याक समुदाय मुस्लिम समुदाय मोठा. त्याच्यानंतर काय म्हणतात, मंत्रिमंडळ तर असतीलच, बाकी प्रांत, त्याच्यानंतर तुमचं जे पंचायत राज आहे, पंचायत राज म्हणजे महानगरपालिका वगैरे वगैरे जे त्यावेळेस महानगरपालिका होते ना. पहिली महानगरपालिका आपण वाचलेली आहे. पहिली महानगरपालिका कुठे बनली होती, मद्रासमध्ये बनली होती. ते पंचायत राज हे जे छोटे हे जे आहेत, इथे पण आरक्षण आहे. इथे पण जे आहे 1/3 जे आहे, 1/3 जे सदस्य आहेत ते अल्पसंख्याक असले पाहिजे. सो हा प्रश्न विचारला जातो की मोहम्मद अली जिन्नांनी आपल्या 14 सूत्रांमध्ये किती सदस्य जे आहे अल्पसंख्याक समुदायाचे असले पाहिजे दर ठिकाणी असं डिमांड केली होती. ते किती सदस्य, 1/3. आणि 1/3चं जेव्हा आपण पर्सेंटेज अनुसार करतो दॅट इज अराउंड 33%. सो हे डिमांड पण त्यांची होती, व्हेरी इम्पॉर्टंट. तर ही सर्व पॉईंट्स जे आहेत मोहम्मद अली जिन्नांनी म्हटली होती. अजून काही पॉईंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. येस, वेगळे मतदारसंघाला हात नाही लागला पाहिजे. वेगळे मतदारसंघ ते असलाच पाहिजे, त्याला काहीच नाही झालं पाहिजे. वेगळे मतदारसंघ असलाच पाहिजे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मोहम्मद अली जिन्नाचा अजून एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, धार्मिक स्वतंत्र असला पाहिजे. धार्मिक स्वतंत्र असलं पाहिजे, ज्याला जे वाटते ते धर्म घेऊ शकतो. धार्मिक स्वातंत्र्याची गोष्ट केलेली आहे मोहम्मद अली जिन्नाने 14 सूत्रामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आहे, शेवटचा जो पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, यांनी पण म्हटलेला आहे बॉम्बेतून सिंध वेगळा करावा. बॉम्बेतून सिंध वेगळा करावा, सिंध वेगळा. आता मित्रांनो, सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की पाकिस्तानची डिमांड जी आहे ती कशी आम्हाला इथून दिसून पडते. पाकिस्तानची जी मागणी आहे ती आम्हाला इथूनच दिसून पडून राहिली आहे, ती कशी दिसते जरा बघूया आपण. ठीक आहे, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा प्रांत कोणता आहे. ठीक आहे, हा प्रांत तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. हा प्रांत कोणता आहे, हा प्रांत वायव्य प्रांत.
वायव्य प्रांत. आणि इथे दिलं आपण बलुचिस्तान पण आहे. बलुचिस्तान. आता जिन्ना काय म्हणतात बघा, जिल्हा काय म्हणतात खूप इम्पॉर्टंट आहे बघा. जिन्ना म्हणतात वायव्य प्रांत. इथपर्यंत बोर्ड कव्हर होऊन राहिलाय का? वायव्य प्रांत, वायव्य प्रांत, बलुचिस्तान, त्याच्यानंतर बंगाल, ठीक आहे, आणि ह्या सर्व एरियाज, बलुचिस्तान, पंजाब पण, पंजाब. या ठिकाणी असा कोणत्याच प्रकारचा संविधानिक बदल झाला नाही पाहिजे. या ठिकाणी अशा कोणत्याच प्रकारचा संविधानिक बदल नाही झाला पाहिजे जेणेकरून मुस्लिम लोकसंख्यावर फरक पडेल. मुस्लिम लोकसंख्यावर फरक पडेल. ठीक आहे, इथे असा संविधानिक बदल करायचे तुम्ही करा, पण असा संविधानिक बदल नाही झाला पाहिजे जेणेकरून मुस्लिम लोकसंख्या इकडून तिकडे होऊन जाईल किंवा इकडे हिंदू झाले इकडे मुसलमान झाले असं काही झालं नाही पाहिजे. जसं बंगालची फाळणी झाली होती, लक्षात ठेवा, इकडे मुसलमान झाले होते इकडे हिंदू झाले होते. आणि हे बघा, हे मुस्लिम बहुल क्षेत्र आहे. हे जे क्षेत्र आहेत ना, हे मुस्लिम बहुल क्षेत्र आहे. तर इथूनच आपल्याला जे आहे म्हणजे जिन्नाचं जे व्ह्यू पॉइंट आहे ते दिसून राहिलं आहे आपल्याला कि जिन्ना इज ट्राइंग टू सी, इज ट्राइंग कि भाई जो मुस्लिम पॉपुलेशन है उसको कोई हाथ नहीं लगना चाहिए. तो यहाँ पे ये सारी डिमांड्स मोहम्मद अली जिन्ना की थी और इसी को हम लोग मोहम्मद अलीचे 14 मुद्दे म्हणतात. बस मोहम्मद अली जिन्नाने 14 मुद्दे कोणाचे? मोहम्मद अली जिन्नाचे. झालं, PSI STI, पोलीस भरती, तलाठी, कनिष्ठ लिपिक, ते त्याच्यामध्ये नेमकं लिहिलेलं काय आहे याला पण नक्कीच वाचा. 14चे 14 मुद्दे तुम्ही नक्कीच वाचा. ठीक आहे, चलो. सो आता याच्यामध्ये जी तारीख आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, 1928 आणि 1929ला जे आहे डिमांड केलेली आहे. मोहम्मद अली जिन्नाची जे 14 सूत्र आहे हे 1929 लक्षात ठेवा. सो मित्रांनो, 1927ला सायमनचं गठन, सायमनचं आगमन 1928. हे सायमन बद्दल सांगतो. सायमनचं गठन 1927, सायमनचं आगमन 1928 आणि सायमनची रिपोर्ट 1930. हे सायमनचं आहे. नेहरू रिपोर्ट, नेहरूला म्हणजे ते भारतीयांना आव्हान 1927चं आहे. रिपोर्ट 1928ला बनवण्यास स्टार्ट झाली आणि 1928लाच पेश झाली. आणि या रिपोर्टच्या विरोधात 1929ला मोहम्मद अली जिन्नाने आपले 14 मुद्दे मांडले. तर हे जे घटनाक्रम आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. हा घटनाक्रमावरही क्वेश्चन आलेला आहे. कोण पहिले 28ला काय झालं, मग 29ला काय झालं, अरेंज करा, मॅच द फॉलोइंग जे आहे हे इम्पॉर्टंट. सो इथपर्यंत डाऊट्स यांनी कोणाला काही जिन्नाचे 14 मुद्देमध्ये काही डाऊट्स, म्हणजे मला तर वाटतं की मी मॅक्सिमम तुम्हाला जे आहे पॉईंट समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला अजून काही डाऊट झाले तर तुम्ही मला विचारू शकता. करेक्ट, मार्च 19. व्हेरी नाइस. अब आगे बढ़ेंगे. सो आपला जो पुढचा टॉपिक आहे तो आहे 1929चा लाहोर अधिवेशन. ठीक आहे, मित्रांनो, 1929ला काँग्रेसचं अधिवेशन लाहोरला झालं आणि ह्या अधिवेशनाची खूप काही खासियत आहे. या अधिवेशनाचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू. सो नाव नेहरू कम्स इन द पिक्चर. जवाहरलाल नेहरू आता पिक्चर मध्ये आलेले आहेत. जवाहरलाल नेहरू जे आहे आता अध्यक्ष आहे. आता याची पण एक कहाणी आहे. ऍक्च्युली जवाहरलाल नेहरू अध्यक्ष बनणार नव्हते. ऍक्च्युअली अध्यक्ष बनणार होते मोहनदास करमचंद गांधी. परंतु गांधीजी एकच वेळा अध्यक्ष बनले, लक्षात ठेवा, एकच वेळा अध्यक्ष बनले गांधीजी. ते कधी? 1924ला. आता परत त्यांना निवडण्यात आलं होतं. इथे त्यांचीच निवड झाली होती अध्यक्षपदाची, पण त्यांनी त्याला अमान्य केलं. मी अध्यक्ष नाही बनणार, तुम्ही एक काम करा, जवाहरलाल नेहरूला अध्यक्ष बना. आणि लाहोरला अधिवेशन झालं होतं. आणि सगळ्यांना माहिती आहे लाहोर कोणत्या नदीच्या काठावर आहे? लाहोर रावी नदीच्या काठावर आहे. रावी नदीच्या काठावर जे आहे अधिवेशन झालं होतं. आणि हे अधिवेशन झालं होतं कधी? 31 डिसेंबर 1929. लक्षात लाहोर रावी नदीच्या काठावर. ठीक आहे, आता या अधिवेशनाचे काही खासियत आहे. ठीक आहे, सर्वात पहिला पॉईंट, या अधिवेशनामध्ये जी मागणी आहे, जी जवाहरलाल नेहरूंनी जी मागणी केलेली आहे, जी डिमांड आहे, मागणी जी केलेली आहे, आतापर्यंत आम्ही स्वराज्य शब्द ऐकला. स्वराज्य शब्दाचा वापर पहिल्यांदा कोण करते? दादाभाई नौरोजी. असलं बघितलं होतं ना आपण 1906. ठीक आहे,
त्याच्यानंतर आपण बघितलं तो स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, मी तो मिळवणारच. टिळक, बरोबर आहे. परत स्वराज शब्द आला आहे तिथे. तो स्वराजचा शब्द आम्ही 2-3 ठिकाणी बघितलेच आहे ऑलरेडी. पण आता जो आम्ही शब्द बघतोय की आम्हाला स्वराज पाहिजे, पण आम्हाला कसा स्वराज पाहिजे? आम्हाला पाहिजे पूर्ण स्वराज. पूर्ण स्वराज्याची डिमांड केलेली आहे. फुल इंडिपेंडेन्स, पूर्ण स्वराज पाहिजे. स्वराज नाही, पूर्ण स्वराज. शब्द बघा, पूर्ण स्वराज पाहिजे आम्हाला. आणि ही मागणी जवाहरलाल नेहरूंनी या अधिवेशनामध्ये केली. मित्रांनो, काँग्रेस आतापर्यंत अधिकार मागत होती. काँग्रेस आतापर्यंत जे आहे आम्हाला पॉवर द्या, आम्हाला आतमध्ये येऊ द्या, आम्हाला प्रशासनामध्ये सहभागी होऊ द्या, आम्हाला सगळे पॉवर्स द्या, हा प्रयत्न होता काँग्रेसचा. पण आता तुम्ही बघा, इथे जे आहे इथे काँग्रेसनी मागणी केलेली आहे. इथे डायरेक्ट काँग्रेस म्हणून राहिला, फर्स्ट टाइम काँग्रेस म्हणून राहिला, हे सगळं ते सगळं नाही रे, ते आम्हाला डोमिनियन स्टेटस वगैरे हे आम्हाला काहीच नको आहे. आता आम्हाला आमचं राज्य हवं आहे, पूर्ण राज्य आमचं असलं पाहिजे. तर येस, इकडून तुम्ही म्हणू शकता की पहिल्यांदा काँग्रेसने पूर्ण डिमांड केलेली आहे. आणि मित्रांनो, इथेच जे आहे तिरंगा झेंडा जो आहे फडकवलेला आहे. लक्षात ठेवा, तिरंगा झेंडा फडकवलेला आहे. आणि 31 डिसेंबरच्या नंतर पुढचे दिवस जे आहे 26 जानेवारी 1930, ठीक आहे, इथे बघा 26 जानेवारी 1930 ला जे आहे काय काँग्रेसने जे आहे म्हणजे जवाहरलाल नेहरू यांनी जे आहे स्वतंत्रता दिवस मनवला. स्वतंत्रता दिवस मनवण्यात आला. लक्षात ठेवा, याला स्वराज्य दिवस पण म्हटलेला आहे काही काही ग्रंथांमध्ये, ठीक आहे. तर जवाहरलाल नेहरू यांनी पूर्ण स्वराज्य दिवस कधी मनवला? जवाहरलाल नेहरू यांनी पूर्ण स्वराज्य दिवस कधी मनवला? 26 जानेवारी 1930. आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे की आपलं संविधान जेव्हा बनवून तयार झालं तर ते जे आहे पूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आलं. ठीक आहे, कोणत्या तारखेपासून लागू करण्यात आलं आहे? 26 जानेवारी 1930 पासून. कारण की हा आणि यानंतर दरवर्षी 1930 नंतर दरवर्षी 1931 ला 32 ला दरवर्षी याच तारखेला त्यांनी जे आहे स्वतंत्रता दिवस मनवलेला आहे. लक्षात ठेवा. तर यालाच आपण लाहोर अधिवेशन म्हणतो. आता लाहोर अधिवेशनामध्ये अजून एक घटना इम्पॉर्टंट आहे. लाहोर अधिवेशनामधली जी इम्पॉर्टंट घटना जी आहे जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ती घटना मित्रांनो अशी आहे की या अधिवेशनामध्ये गांधीजी म्हणून राहिले आहे. काय म्हणून राहिले आहे गांधीजी? की जवाहरलाल नेहरू वगैरे वगैरे. आता तुम्ही काय बघू शकता, 1922 नंतर तुम्हाला गांधीजींचा मोठा रोल दिसत नाही. 1922 नंतर ते डायरेक्ट इथे दिसून आले, 1929 ला दिसून आले. आणि सगळेजण म्हणतात गांधीजी आप वैसा एक बार आंदोलन करो, बड़ा आंदोलन करेंगे हम लोग इस बार, मोठं आंदोलन आपण करूया. जसं प्रकारचं आंदोलन तुम्ही केलं होतं त्यावेळेस चोराचोरीची घटना झाली होती, पण आम्ही असं काहीच करू नाही आणि अहिंसात्मक पद्धतीने आपण एक मोठं आंदोलन करूया. म्हणून गांधीजी जे आहे इथून एक आंदोलन परत स्टार्ट करण्याच्या मार्गावर असतात. ते पण आपले काही मुद्दे ठेवतात इंग्रजांसमोर. त्यांना आपण कोणते मुद्दे म्हणतो? आपण 11 मुद्दे म्हणतो, 11 पॉईंट्स, गांधीजींचे 11 मुद्दे. ठीक आहे. आणि मग जे आहे सविनय कायदेभंग आंदोलन स्टार्ट करण्याचा प्रयत्न करतात. पुढचा जो टॉपिक आहे आपला तो सविनय कायदेभंग आंदोलनाचा आहे. ठीक आहे, सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट त्याला आपण म्हणतो. सो एनी डाऊट टिल हिअर? कोणाला काही डाऊट असेल तर तो विचारू शकतो. कुणाला काही डाऊट आहे तर तो विचारू शकतो. बर, पुढे जाऊया आपण. येस, तो आता आपला पुढचा जो पार्ट आहे एक बेसिक पार्ट आहे तो आपण आता कव्हर करू. बारदोली सत्याग्रहाला आपण करू. बारदोली कुठे आहे? कुठे आहे बारदोली? बारदोली गुजरातला आहे. सो बारदोली सत्याग्रह आपण त्या पद्धतीने बघू, एकदम डिटेल अनालिसिस करू. ठीक आहे, एकदम व्यवस्थित याला बघू. यातला एकही क्वेश्चन, सहसा विद्यार्थी एकच क्वेश्चन वाचतात जो मला जिथपर्यंत माहिती आहे. ठीक आहे, काय वाचतात विद्यार्थी? बस, वल्लभभाई पटेल यांना सरदार उपाधी कुठे देण्यात आली? बारदोली सत्याग्रह. लाल. अरे पण हे प्रश्न आता कुठपर्यंत राहिले? हे प्रश्न फक्त तलाठीपर्यंत सीमित राहिले आहेत. आता कुठे तुम्ही म्हणजे हे सगळं एवढंच वाचून तुम्ही काय राज्यसेवा पास कराल? तुम्हाला काही राज्यसेवा तुम्ही काय म्हणजे राज्यसेवा पास करून घ्याल? हा, बारदोली मला बारदोली सत्याग्रहाचा एक पॉईंट बघावा. बारदोली सत्याग्रह नेमकं कुठून स्टार्ट झाला? गुजरातमध्ये आहे बारदोली.
दुसरा पॉईंट जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, दुसरा पॉईंट हे लक्षात ठेवायचे 1925च्या काळामध्ये, 1925च्या काळामध्ये दुष्काळ मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. 1925च्या नंतर पुढच्या वर्षी जे आहे इथे जे आहे खूप सारे फ्लड झालेले. फ्लड्स म्हणजे आपण काय म्हणतो, आपण त्याला जे आहे पूर आले, नद्यांचा पूर वगैरे आलेला आहे. सो हे सगळं जे आहे हे सगळं ते त्या प्रॉब्लेम त्या एरियामध्ये झाला, बारदोलीच्या क्षेत्रामध्ये खूप प्रॉब्लेम. पहिले दुष्काळ, मग खूप जास्त पाऊस येऊन गेला. मग 1925-1926च्या काळामध्ये तिथली परिस्थिती खूप खराब झाली. आणि 1927मध्ये काय झालेलं आहे, 1927मध्ये बॉम्बे प्रांताने जवळपास 23% ते 30% करवाढ केलेला आहे. करवाढ. सो 23% ते 30% करवाढ केल्यामुळे तिथले लोक कसे कर देतील? एवढं एक तर पहिलेच जे आहे अफाट तुफान पडलेलं आहे डोक्यावर, तर आम्ही कर कसे देऊ? म्हणून बारदोलीच्या लोकांनी काय केलं, एक आंदोलन करण्याचं ठरवलं की आपण एक आंदोलन करू. ठीक आहे, म्हणून बारदोलीच्या लोकांनी एक आंदोलन करण्याचं ठरवलं. पण बारदोलीच्या लोकांना आंदोलन करायचं होतं, म्हणून बारदोलीच्या लोकांनी काय केलं, या कर विरोधात जे आहे काही पत्र लिहिले. ठीक आहे, शासनाला काही सांगितलं की बाबा हे खूप जास्त आहे, आम्ही नाही भरू शकणार एवढे पैसे. आणि म्हणून जे आहे बारदोली सत्याग्रहात जे एक आंदोलन सुरू झालं. मग काय झालं मित्रांनो, 1927ला इकडच्या शेतकऱ्यांनी, इकडच्या लोकांनी संपर्क साधला सरदार वल्लभभाई पटेलला. वल्लभभाई पटेल यांना एक संपर्क साधला. वल्लभभाई पटेल जे आहेत ते आहे गांधीजींना सांगतात की बा असं असं प्रॉब्लेम झालेला आहे. आता बघा इथे खूप इम्पॉर्टंट आहे, याला जरा व्यवस्थित आहे. वल्लभभाई पटेल सोबत जे आहे आता गांधीजींसोबत चर्चा होऊन राहिली. गांधीजी म्हणून राहिले ठीक आहे वल्लभभाई पटेल, तुम्ही एक काम करा, तुम्ही त्याचं नेतृत्व करा, त्या आंदोलनाचं नेतृत्व करा, परंतु आम्ही ऑलरेडी या भारताच्या पूर्ण प्रॉब्लेम्समध्ये, आपण खूप साऱ्या प्रॉब्लेम्समध्ये आहोत. आपण काय करूया, आम्ही आमचे राष्ट्रीय आंदोलन चालू ठेवू आणि तुम्ही त्या बारदोलीच्या लोकांचा जाऊन प्रश्न सोडवा. म्हणून बारदोली सत्याग्रहामध्ये वल्लभभाई पटेल आहेत, पण पूर्ण काँग्रेसचा समावेश नाही आहे. पूर्ण काँग्रेस, गांधीजी स्वतः येऊन तिथे आंदोलन वगैरे सत्याग्रह वगैरे काय करून नाही राहिले आहे, आणि पूर्ण काँग्रेसचा समावेश नाही आहे. सरदार वल्लभभाई पटेलच तिथे नेतृत्व करा. मग वल्लभभाई पटेल आणि काँग्रेसचे काही लीडर्स, तिकडचे लोकल लीडर्स जे आहे त्या बारदोलीचं, त्या क्षेत्राचं भ्रमण करतात. आणि त्या बारदोलीचं क्षेत्राचं भ्रमण करून एक रिपोर्ट बनवतात. आणि त्या रिपोर्टमध्ये ते बघतात की तिथे शेतकऱ्यांची आत्महत्या झालेली आहे, तिथे शेतकरी खूप गरिबीमध्ये आहेत, आणि तिथे शेतकऱ्यांची खूप परिस्थिती खराब आहे. बरेचसे जे छोटे छोटे शेतकरी आहेत त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत खूप सारे. म्हणून सरदार वल्लभभाई पटेल ती रिपोर्ट जी आहे सरकार समक्ष ठेवतात, बॉम्बे प्रांतामध्ये ठेवतात की बा हे जे तुम्ही कर वाढवलेलं आहे खूप मोठं कर आहे, हे एवढं मोठं कर काही म्हणजे खूप प्रॉब्लेम क्रिएट करून राहिले. म्हणून सरदार वल्लभभाई पटेल जे आहे ते रिपोर्ट ठेवतात, पण बॉम्बे प्रांतातली सरकार काही ऐकत नाही. ठीक आहे, म्हणून आता इथे सत्याग्रह आहे आणि त्यालाच आपण म्हणतो बारदोली सत्याग्रह. आणि हा जो बारदोली सत्याग्रह आहे हा वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वामध्ये झालेला आहे. कर भरायचं नाही, कर नाही भरलं तर काय होणार, जमिनी जप्त होतील. जमिनी जप्त होतील तर होऊ द्या जमिनी जप्त. ठीक आहे, जमिनी जप्त झाल्यानंतर आता ते ऑप्शन होतात ना, त्या जमिनी विकायला काढतात, तर विकायला पण कोणीच गेलं नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने तिथे हे आंदोलन झालं. आणि त्या आंदोलनामध्ये जे आहे महिलांचा पण मोठ्या प्रमाणात सहभाग होता. ठीक आहे, महिलांचा पण मोठ्या प्रमाणात सहभाग होता. आणि तिथे जे आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे, कल्पराज नावाची जात आहे. कल्पराज कास्ट आहे. ह्या कल्पराज कास्ट जे आहे हे मजदूर आहे. ठीक आहे, हे शेतीमध्ये जे आहे मजदुरी करणारे लोक आहेत. तर ह्या कल्पराज लोकांची जी जातीची जी व्यवस्था आहे त्यांना मदत करण्याचा पण प्रयत्न इथे झालेला आहे. जे श्रीमंत लोक आहेत त्यांनी या जातीच्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण की काम बंद आहे, सगळीकडे ठप्प पडलेलं आहे काम. सो म्हणून यांचा जे आहे कल्पराज कास्टच्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न झालेला आहे. तर ह्या सत्याग्रहात जेव्हा सगळं सुरू होता तर बरेचसे जमिनी सीज केल्या, बरेचसे तिथे जे आहे जमिनी सीज केल्या, आणि बरेचसे यांचे गाय म्हशी वगैरे पकडायला जे आहे इन्स्पेक्टर कमिशनर वगैरे लोक यायचे. तर त्यावेळेस खूप प्रॉब्लेम द्यायचा, गाव सोडून लोक पळून चालले जायचे. म्हणून प्रशासनाला समजायचं नाही की कोणाकडून पैसा वसूल करायचा, कसं काय पैसा वसूल करायचा. हा पूर्ण जो आहे हा बारदोली सत्याग्रह आहे. आणि बारदोली सत्याग्रहाचे दोन इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला सांगतो, तो असे आहे की बॉम्बे प्रांतामध्ये येऊन राहिला आहे, जे बारदोली आहे ते बॉम्बे प्रांतामध्ये येऊन राहिलं आहे. तर दोन लोक असे आहेत त्या बॉम्बेच्या विधानसभेमधून त्यांनी राजीनामे दिले. एकाचं नाव आहे लालाजी नारायणजी आणि दुसऱ्यांचं नाव आहे के एम मुंशी. येस. आणि लालजी नारायणजी यांनी जे आहे यांनी राजीनामे दिलेले आहेत प्रश्नातून, बॉम्बेच्या विधानमंडळातून यांनी राजीनामे दिले. बारदोली सत्याग्रह. ठीक आहे, या सत्याग्रहाच्या वेळेस के एम मुंशी आणि लालजी नारायण.
कालांतराने जे आहे या सर्वासाठी एक समिती बसवण्यात आली. त्या समितीचं नाव आहे, ठीक आहे, एक मिनिट मी तुम्हाला त्याचं नाव सांगतो. त्याचं नाव आहे येस मॅक्सवेल आणि ब्रूमफिल्ड कमिशन. मॅक्सवेल ब्रूमफिल्ड कमिशन. ब्रूमफिल्ड हे आयोग, मॅक्सवेल ब्रूमफिल्ड आयोग बसवण्यात आलं आणि या आयोगाच्या सांगण्यावरून जे आहे जवळपास 6% चा जो कर आहे, जो ऑलरेडी कर होता त्याचा 6% अजून कमी करण्यात आला. लक्षात घ्या, मॅक्सवेल ब्रूमफिल्ड आयोग बसवण्यात आला. 6% कर जो आहे अजून जो ऑलरेडी होता, ठीक आहे, तो 23 ते 30% वाला जो जुना होता त्याच्यावर अजून 6% कमी करण्यात आला. हे लक्षात ठेवा. आणि ह्या आयोगाच्या शिफारशीमधून 6% कर कमी करण्यात आला. आणि त्याच्यानंतर अजून एक लक्षात ठेवा, त्याच्यानंतर जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो असा आहे की इथेच जे आहे सक्सेस भेटल्यानंतर इथे महिलांचा पण स्वभाव होता आणि इथल्याच महिलांनी वल्लभभाई पटेल यांना सरदारची उपाधी दिली. तेव्हापासून त्यांना सरदार वल्लभभाई पटेल या नावाने ओळखल्या जाते. सो दिस इज ऑल अबाउट बारदौली सत्याग्रह. तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. येस, काय डाऊट्स कोणाला बारदौली सत्याग्रह? बारदौली सत्याग्रहामध्ये काही डाऊट आहेत का कोणाला? ओके, सो आपण इथे जे आहे आजचे जे टॉपिक्स आहेत आपले, मी परत सांगतो आहे. नेहरू रिपोर्ट आपण बघितली, आपण जिन्नाचे 14 पॉईंट्स बघितले, आपण लाहोर अधिवेशन बघितलं, त्याच्यानंतर सुरुवातीला आल्यापासून आपण 1915 पासून ते 1925ला जे सेशन झाले आहेत, काँग्रेसचे जे अधिवेशन झाले ते आपण बघितले आणि आपण आता लास्टमध्ये बारदौली सत्याग्रह आपण बघितला. सो इथपर्यंत काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. आणि आजसाठी एवढंच पुढे आहे. आपण उद्या नक्कीच भेटू आणि उद्या अजून आपला जो टॉपिक आहे सविनय आज्ञा आंदोलन हे आपण उद्या बघू. सिव्हिल डिसोबिडियन्स मूव्हमेंट. ठीक आहे. जय भीम, जय भारत.